एक शॉपिंग मॉल सारखं झालं. तिथे तुम्ही नमस्कार करायला गेला ते एक लोटा देणार, तुम्ही लोटा ते हे केलं, आपण एक चांगल्या भावाने करतो आणि मग ते म्हणतात की अरे काहीतरी दक्षिणा ठेवा ना. कारण की असं म्हणतात की उज्जैनमध्ये जे राजा आहेत ते फक्त महाकाल आहेत आणि त्यांचाच इथे राज चालतो. माता पार्वती के हाथ से वटवृक्ष लगा हुआ शिव के स्वरूप में, जिसको कहते हैं सिद्ध वट. समस्त कार्य को सिद्ध करने वाला वटवृक्ष. अच्छा. 3 चीज की प्राप्ति होती है, संतति, संपत्ति और सद्गति. आणि या भस्म आरतीची स्पेशालिटी ही असते की जे आपलं स्मशान असतं, स्मशानातली जी राख असते त्याचंच महाकालला ते भस्म लागतं. लोक अक्षरशः चेंगराचेंगरी होत होती. जर तिथे काही चुकून काही घडलं तर म्हणजे आम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की तिथे काय झालं असतं. पहिले जय महाकाल. जय महाकाल. तर आता आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललो आहोत? डोंट मेक जोक्स लाईक दॅट. उज्जैनला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला. आणि तिथे आम्ही व्लॉग करून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहोत. प्लस काय काय मजा आम्हाला आलेली ते सांगणार आहोत. सो बेसिकली आत्ता आम्ही चाललोय रोड ट्रिप म्हणजे कारने. पण तसं त्याने आपण जर रेल्वेने गेलो तर किती खर्च येतो का? आता रेल्वेने साधारण 1500 पर पर्सन ना. आणि फ्लाईटने 1 वे आणि 10,000 to 12,000. आम्ही आता समरमध्ये चाललोय सो तेवढे आहे. आणि आता आम्हाला खूपच म्हणजे रोड ट्रिप करण्याची हाऊस होती. तर त्यामुळे आम्ही आता कारने चाललेलो आहे. आमचे बरेच मेंबर्स नाही आहेत, आम्ही आता एवढेच लोक आहोत. बट येस आम्ही त्यांना मिस करतोय, पण तेही मजा आता मिस करणार. नेक्स्ट ब्लॉग मध्ये ती लोक असतील. नेक्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग होपफुली ज्यांच्याकडे पासपोर्ट असेल तेवढेच. सो चलो आता आपण करूया, प्रोसेस करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आमचा पहिला ब्रेक झालेला आहे. आता आमचा ड्रायव्हर चेंज झालाय आणि इथेही मागे अवस्था लोकांची झालेली खूप. बघा व्हॉट इज डेट. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. येऊ शकते पुढच्या माणसाचं तरी विचारलं स्टेअरिंग व्हील कुठे आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सुरुवात आहे. झोप उडालेली आहे प्रिव्हियस ड्रायव्हरची. ऑफ का माहोल आहे जरा. आता आपण किती किलोमीटर आलो? आता आपण आलोय 160 किलोमीटर. 160 किलोमीटर मध्येच आमचा पहिला ड्रायव्हर रिटायर झोप आली त्याला. आणि त्यामुळे आता ते चेंज आम्ही केलेलं आहे. आणि अजून आपल्याला किती तास जायचं? आपल्याला अजून 9 तास 9 ते 10 तास. त्यामुळे रिद्धीने मग अशी जो शब्द वापरला होता मला वेगळा वापरायचा होता की आम्हाला रोड ट्रिप करण्याची खूप नाही हाऊस म्हणायचा होता. सो आता गेली एकाची तर संपली इथे. पाय घ्यायची मागे एकाची संपली आहे. आता 2 to go. तर ठीक आहे, बघू आता काय होतं. यांच्या भांडणात आपलं कोणाची भांडणं उतरलं. अच्छा मिररच्या मध्ये मिरर अडकला. चांगड कुत्ता झाला. अभी मजा आएगा ना भिडो. वॉटर पार्क मध्ये धडकला तरी नाही घाण धडकला. मध्ये एक्झॅक्ट मध्ये. मध्ये कसं चढलं एवढं इतना गलत कैसे हो सकता. वेलकम टू एमपी. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. पण तो ठोकला पण आहे कुणाला. माता पिता के आशीर्वाद से. इकडे संघर्ष जीवन है, डरो नहीं जीवन से. क्यों नहीं डरे. ऐसा कुछ होता है तो क्या ही करे. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. अरे हा इकडे गेला ना, हा इकडे आलाय का? नाही तू सामान्य करतो. अच्छा गेला खाली. युके वाल्याला खाली थोडी गेली लेफ्टला. पण बंद पडली. ते आता सगळे ते बघायला नाही बघायला नाही थांबणार. इथे त्यांचं हे
चाय पार्टी नाही रे, मोमेंटम सुटला असेल ना मौसम गेला म्हणायचं मौसम. अरे कहना क्या चाहते हो यार. मला त्याचा फोटो काढायचा होता सो जाऊ दे, ब्लॉग इम्पॉर्टंट आहे, फोटो नंतर काढशील. याचा बघ, हा बघ, हा माणूस बघ. Does the driver know? Does the driver know? नहीं. नवरा माझा नव सजवा. एमपीचं टाकायचं ना, एमपी आके देखो, एमपी का दिल देखो. ये हम है और हमारी पार्टी हो रही. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. ड्रायव्हर काही एम्बॅरेसिंग पॉइंट ऑफ इट. रिपोर्टच करेल. माझ्यामुळे नाही येणार, युजलाच जाणार आहे त्यामुळे. आणि चुकून व्हायरल वगैरे होशील. यशराज उचलेल तुझ्या चुम्मा बाई ढाकण ब्लू. रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. आणि अशा प्रकारे आम्ही उज्जैनला पोहोचलेलो आहे. हे महामृत्युंजय द्वार. आणि बिलीव्ह मी गाईज, एकदा तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त स्पिरिच्युअल वाईब्स येतील. आणि कधी एकदा तुम्ही दर्शनाला जाताय याची तुम्ही वाट बघाल. आणि दर्शन कसं करायचं याचे डिटेल्स आम्ही पुढे देत आहोत. तर गाईज, फायनली आम्ही उज्जैनला पोहोचलेलो आहे महाकालच्या दर्शनासाठी. आणि कसा एक्सपिरियन्स होता, या दोघांनी खूप गाडी चालवली, त्यामुळे हे दोघं सांगतो. नाही, एक्सपिरियन्स वर्थ होता जो काही होता. इथे आल्यावर सगळे एक आम्हाला ऑर्गनाइज ॲज इन चेन लिंक होऊ लागली आहे. आणि आम्ही विदाऊट बुकिंग काही करता, जसं सोहमने स्टार्टला सांगितलं, काही प्लॅन नव्हतं करता आलो आम्ही. सो काही न शोधता आम्हाला रूम वगैरे सगळं मिळालेली आहे. आणि वी आर होपिंग की ह्याच्या पुढे तसंच कंटिन्यू राहील. सगळं अलाईन होतं या ट्रिपला, तसंच राहू दे. जय महाकाल. रोड पण मस्त आहे जेव्हा येता तुम्ही कारने, काही इश्यू नाहीये. कुठे खड्डे, एकदम छोटे छोटे पॅचेस आहेत जिकडे तुम्हाला जरा स्लो जायला लागेल, पण बाकी एकदम मस्त छान रोड आहे. आरामात रोड ट्रिपचं तुम्ही फुल एन्जॉयमेंट घेऊ शकता. आणि आम्ही आलो पण आहे जरा पीक टाइमवर, आणि तरी खूप सारे रूम्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला ऑनलाईन खूप लोक सांगतील की हे आहे पीक टाइम, नाही मिळणार, तर तसं नाहीये. इथे होमस्टेज खूप चांगले आणि खूप आहेत. पण फक्त जरा एक्सप्लोर करा. फर्स्ट ऑप्शनला जाऊन डायरेक्ट नका जाऊ, जरा एक्सप्लोर करा, इकडे तिकडे विचारा आणि मग फायनल करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्यावेळी आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला ते जे एक प्रवेशद्वार दिसलं याचं, महाकालचं आणि उज्जैनचं, आणि त्याच्यानंतर इथल्या ज्या वाईब्स आहेत, इथल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, हे आम्ही आता तुम्हाला इथून सांगून नाही कळणार, पण तुम्ही एक्सपिरियन्स करा या पूर्ण व्लॉगमध्ये. आणि इथे आल्यानंतर जसं रिद्धीने सांगितलं, राहुलने सांगितलं की एक्सप्लोअर करा, कारण की खूप चीप रेटमध्ये तुम्हाला इथे चांगल्या रूम्स मिळतील. आता ही तुम्ही आमची रूम बघता, याची आम्ही थोडीशी झलक तुम्हाला दाखवूच व्लॉगमध्ये. पण बिलीव्ह मी की ही रूम आम्हाला अशा प्राइसमध्ये मिळाली, 1700 रुपीज पर नाईट. आणि फॉर 5 ऑफ अस. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. सो याचा आम्ही डिटेल्स जे आहेत हे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आज सॅटर्डे आहे, म्हणजे आज सॅटर्डे उद्या संडे, सो वीकेंडला आम्हाला अशा प्राइसला मिळणं. ऑफकोर्स फूड वगैरे याच्यात इन्क्लुडेड नाही आहे, बट AC रूम आहे. आम्हाला 2 वॉशरूम्स मिळाले, प्लस एवढी मोठी रूम मिळाली, 2 बेड्स आहेत. सो यू कॅन इमॅजिन की किती हे चीप आहे. प्लस होळी पण आहे संडे आणि मंडेला, तर अजून लोक येणार आहे तिकडे. ते म्हणतात ना अलाईन होतात गोष्टी, तसं आत्ता जस्ट आम्ही इंस्टाग्राम ओपन केलं आणि सगळीकडे फक्त महाकालच्या स्टोरी, म्हणजे ते अल्गोरिदम वगैरे अशा वेनी नाही म्हणत आहे मी, लोकांनी ऍक्च्युली स्टोरीज टाकलेल्या आहेत त्यावेळी. आणि आम्ही खूप गोष्टी एक्सप्लोर करणार आहे, जसं आरोही आता तुम्हाला सांगेल की इथे बऱ्याच ज्या काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत की
इथे कोणी पॉलिटिशियन म्हणा किंवा राजा समजणारे जे लोक आहेत ते इथे कधीच थांबत नाहीत, लीडर्स. कारण की असं म्हणतात की उज्जैनमध्ये जे राजा आहेत ते फक्त महाकाल आहेत आणि त्यांचाच इथे राज चालतो. इथे कुठूनही वरात वगैरे अजिबात जात नाही. सो जे लोक लीडर्स वगैरे राहतात हे उज्जैनच्या बाहेर राहतात, इंदोरला वगैरे स्टे करतात आणि इथे दर्शनाला येतात. सो इथल्या लोकल्सकडून किंवा इथे आय गेस अघोरी सुद्धा आहेत, राईट आरोही? सो अघोरी फॉर्च्युनेटली अघोरीज पण बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर आम्ही भैरवनाथ टेम्पलला सुद्धा जाणार आहोत, महाकालला तर जाणारच आहोत. प्लस इथे सगळे स्पिरिच्युअल असल्यामुळे माझं, राहुलचं आणि तनिषचं आमचं पत्रिकेमध्ये काहीतरी कालसर्पदोष असं सांगितलंय. What? Bro, what are you talking about, man? तो त्याची सुद्धा शांती करणार आहोत. आम्हाला सगळ्यांना तुम्ही फॉलो करा, आमचे पण सोशल हँडल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. या फक्त ॲटिट्यूडवाल्या पोरी आहेत, त्यामुळे प्रायव्हेट अकाउंट आहेत आणि जर यांना वाटलं तरच हे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. येस, आता पुढचा व्लॉग आपण बी रोल्स थ्रू बघूया. बाय बाय. तर अशा प्रकारे आम्ही 1:30 वाजता निघालेलो आहे भस्म आरतीसाठी. भस्म आरती जी आहे ती 4-4:30ला चालू होते, पण मंदिराच्या प्रेमायसेसमध्ये तुम्हाला 1-1:30 वाजताच जावं लागतं, कारण की तिथे तुमची बाकी चेकिंग होते, व्हेरिफिकेशन होतं. सो अशा प्रकारे आम्हाला कळसाचं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला एक टिप द्यावीशी वाटेल की आधार कार्ड तुमच्या सोबत ठेवा, कारण की तिथे ते व्हेरिफिकेशनसाठी लागतं. आणि आमचा चेहरा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की किती झोप आलेली आहे. बट जय श्री महाकाल, महाकालचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. जय महाकाल. जय श्री महाकाल. तर आम्ही आता आत आलेलो आहोत, पण महाकाल उज्जैनच्या मंदिरात, आणि आता आम्ही भस्म आरतीसाठी पुढे चाललेलो आहोत. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 2. आणि किती वाजता चालू होते भस्म आरती? 4 वाजता. आणि या भस्म आरतीची स्पेशालिटी ही असते की जे आपलं स्मशान असतं, स्मशानातली जी राख असते त्याचंच महाकालला ते भस्म लागतं. सो आधी तरी ते असायचं, पण आता बहुतेक ते बंद केलेलं आहे. आणि आता कुठल्या तरी गाईचं कायचं कुठली राख असते याच्यातली गोठ्यातली ती वापरतात. पण आधी स्मशानातल्या राखेपासून ती आरती व्हायची आणि ती खूप फेमस असायची. पण आता ड्यू टू सम प्रोटोकॉल्स ते आता बंद झालं. आता आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार आहे. अशा प्रकारे आम्ही जवळजवळ 3 वाजता लाईनमध्ये लागलेलो आहोत. आणि इथे बऱ्यापैकी गर्दी आहे, कारण आज होळी आहे. आणि होळी असल्यामुळे बरेच लोक दर्शनासाठी इथे येतात, भस्म आरती अटेंड करायला येतात. बघूया आता किती वेळ लागतोय. आणि ही लाईन आता पुढे सरकणं चालू झालेलं आहे. जवळजवळ आम्ही 1-1.5 तास थांबल्यानंतर आम्हाला लाईनमध्ये म्हणजे मेन गर्भगृहात जाता आलं.
आणि आमचं आत्ता दर्शन झालेलं आहे. सगळं डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला रूमवर गेल्यावर तर सांगूच, बट एक्सपिरियन्स वॉज रिअली अमेझिंग. डिवाइन, स्पिरिच्युअल, ऑल वर्ड्स दॅट यू कॅन थिंक ऑफ. एवढं छान वाटलं ना. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस ऑफ माय लाईफ पर्सनली. आमचा एक्सपिरियन्स आम्ही रूमवर गेला होता. वी हॅड द बेस्ट एक्सपिरियन्स, द बेस्ट व्ह्यू. बसायला भरपूर जागा आहे. जस्ट मेक शुअर की तुम्ही लवकर येऊन तुमची सीट्स रिझर्व करता. यू गेट अ गुड सीट आणि बसायला मिळालं तर तुम्हाला व्ह्यू सर्वात भारी मिळेल आणि व्हेरी स्पिरिच्युअल, परफेक्ट. जय महाकाल. बसायला जागा मिळाली तर परत जा आणि परत. जय श्रीमान. जय श्रीमान. तर मित्रांनो, आम्ही फायनली दर्शन घेऊन सगळं काय म्हणतात रिलॅक्स होऊन थोडं आता आलेलो आहे आमच्या रूमवर, विलामध्ये आमच्या. सो आता आम्ही ऍक्च्युअल तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहोत की आम्हाला दर्शनाचा कसा एक्सपिरियन्स आला. सो स्टार्टिंग विथ राहुल. मेन आहे की तुम्ही जरा लवकर जा आणि तुम्हाला जर ते सीट मिळाले ना आणि तुम्ही मला बघता येत आहे की कसं चालू आहे. लवकर म्हणजे कधी? लवकर म्हणजे आदल्या दिवशी वगैरे निघालं तर बरं होईल. बट इफ यू मला जर ते सीट मिळालं सगळं दिसतंय ना, यू विल हॅव वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस. तुम्हाला ऍक्च्युअली ते कारण की जे करतायत ना पूजा, ते अख्खा आधी वॉश करतात, मग ते बनवायला लागतं त्यांचे फीचर्स, आईस, आणि तुम्हाला बघता येत आहे ते. आणि ते तर सगळ्यांकडे होतंच. पण लास्टला आम्ही स्पेशली होळीच्या टाइमला आलेलो. सो होळीच्या एंडला आम्ही फुलांनी होळी खेळलोय आणि अशी होळी मी कधीही बघितली नव्हती. एवढी खुशी, एवढे फुल उधळले गेले. खूप 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 छान वाटलं येऊन. रिद्धी. सो आय टेल यू टू साइड्स ऑफ अ कॉइन. सो लकीली ह्या दोघांना बसायला मिळालं. अनफॉर्च्युनेटली आम्ही मागे उभे होतो आणि आय थिंक होळी होती म्हणून जास्त गर्दी होती. नॉर्मल डेजला गेला तर प्रॉबब्ली बसायला मिळेलच. पण जो पीस किंवा जे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ह्यांना मिळू शकलं ते आम्हाला डिफिकल्ट होतं. बिकॉज तिथे पोचेपर्यंतच इतकं टायरसम होतं, इतकी लोकं होती, इतकी गर्दी होती की ते नीट एक्सपिरियन्स नाही करता आलं. बट नंतर जी फुलांची होळी झाली दॅट वॉज अमेझिंग. समथिंग दॅट आय डोंट नो मी कधीच पाहिलं नाहीये लाईफमध्ये. इतकी फुलं संपत नव्हती. लेजिट अर्धा तास फुलंच म्हणजे पाकळ्या नुसत्या पडत होत्या. सगळ्यांच्यात एनर्जी होती. त्या एनर्जीने ते पाकळ्या उधळत होते. खूपच अमेझिंग. आरोही. It is not just the process of आरती, the process right from waking up. म्हणजे 12 वाजता रात्री असं आपण कधीच कुठल्या आरतीला गेलो नसेल. ऑल दॅट वी नो इज सकाळी 5 वाजता 6 वाजता. बट इथे रात्री 12 ते 1 पासून तरी मिनिमम लाईन लावावी लागते जर इफ यू वॉन्ट टू गेट गुड सीट्स. आणि 3 hours 4 hours वेटिंग टाइम तुम्ही धरून चाला. अनलेस तुमच्याकडे VIP पासेस आहेत तर यू ऑल कॅन गेट द फ्रंट रो. नाही तर फ्रंट रो मिळत नाही, पण जनरल ह्यानी तुम्ही जाऊ शकता. आणि तशी अरेंजमेंट त्यांची खूप छान आहे. जर क्राऊड कमी असेल तर. बट सिन्स वी वेंट ऑन होली थोडंसं वरखाली होतं. बट लकीली आय हॅड गॉट अ गुड सीट. तिथून डिरेक्ट दर्शन झालं आणि बसून जिथे सीट्स आहेत तिथे तुम्हाला डिरेक्ट महादेवाच्या शिवलिंगचं दर्शन होतं. त्यामुळे तो इश्यू येत नाही. तुम्ही गाभाऱ्यात कुठेही उभे असाल यू गेट द व्ह्यू. आणि त्यांनी LEDs आणि TV वगैरे लावलेलं आहे तर बेसिक तुम्ही तिथे तर बघूच शकता. ओव्हरऑल खूप स्पिरिच्युअल आणि टोटली डिफरंट. यू हॅवंट सीन सच आरती एनीवेअर. सो अगेन जे रिद्धी बोलली की राहुल आणि आरोहीला बसायला सीट्स मिळाले आणि मला सोहम रिद्धीला आम्हाला आम्ही कसं सर्व्हाइव्ह करतो त्या आरतीमध्ये ते बघायला लागत होतं. म्हणजे लेट्स बी फ्रँक, त्या प्लेसला आम्ही पीससाठी आलेलो पण होल 2 hours आम्हाला फक्त हे बघायला लागत होतं की कधी आम्ही पडताना वाचतोय या कोण मागून पुश करतोय. सो आय नो की हे यामुळे असेल की फेस्टिव्ह सीझन होता आम्ही त्यामुळे कसं कंप्लेंट करतोय आम्ही, म्हणजे तुम्ही म्हणाल. पण अगेन तिथे जर सिटिंग कॅपॅसिटी 200ची होती आणि त्यांनी अलाउड 1000 ते 2000 लोक केले तर मग आय फील टेम्पल अथॉरिटीजने कुठेतरी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि एक लास्ट अगेन हे एक कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन होऊ शकेल पण जे मला वाटलं की थोडं
टेम्पलला तुम्ही कमर्शियल कमी करा त्या, आणि आम्हाला तिथे पीस और स्पिरिच्युअलिटीसाठी येऊ द्या, ते बेटर पडेल. सो बाकी द होली पार्ट जे सगळ्यांनी सांगितलं इट वॉज अमेझिंग, बट काही फ्लिप साइड्स होत्या जे आम्हाला सांगायला वाटलं. राईट. सो ऍक्च्युली मी थोडंसं समजून सांगतो तुम्हाला की आम्ही एक्सपिरियन्स काय केलेलं आहे. आम्ही 12 वाजता 1 वाजता रात्री उठलो आणि आम्ही भस्म आरतीसाठी गेलो होतो, जी 4:30 वाजता असते. राईट. सो ती भस्म आरती अटेंड करण्यासाठी तिथे एक मोठे जसं आपण एक ॲम्फी थिएटर किंवा ऑडिटोरियम म्हणतो ना, तसं तिथे एक म्हणजे मेन आपलं गर्भगृह आणि म्हणजे त्याच्यावरती असं स्टेप्स वाईज लोक बघू शकतात ती भस्म आरती, असं असतं. सो आता आम्हाला त्यातलं काही माहिती नाही की ऑनलाईन मिळतं, कारण कोविड नंतर खूप गोष्टी चेंज झाल्या. सो शीघ्र दर्शन एक असतं आणि एक ऍक्च्युअल दर्शन असतं. सो शीघ्र दर्शनचे 250 रुपीज असतात आणि ऍक्च्युअल दर्शनचे 1000 to 1500 रुपीज असतात. सो आम्हाला काही माहिती नव्हतं. सो आम्हाला जशा सोर्सेस थ्रू गोष्टी कळाल्या तसं आम्ही गेलो, आणि गेल्यानंतर असं झालं की तिथली मॅनेजमेंट एक एवढी आपण एक थोडं तिथे खूप स्कोप आहे इम्प्रूव्ह करण्याचा, कारण की लोक अक्षरशः चेंगराचेंगरी होत होती. जर तिथे काही म्हणजे असं होऊ नये, बट काही जर चुकून काही घडलं तर म्हणजे आम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की तिथे काय झालं असतं. सो तिथे बसण्याची मॅनेजमेंट जरी झाली ना चांगली, तरी पण खूप गोष्टी होऊ शकतात. जसं की आरोही आणि राहुलला खूप चांगले सीट्स मिळाले. सीट्स अजून तुम्हाला खालीच बसावं लागतं, पण एक व्ह्यू मिळाला. पण तिथेच मला, टॅनला आणि रिद्धीला एवढा म्हणजे आम्ही तिथं बघता येत नव्हतं, समोर डोकी येत होती. आम्ही ती साईडला करून थोडं साईडला थांबा असं करावं लागत होतं. सो त्याबद्दल मला आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या टेम्पल्सचं खरं कौतुक करावं असं वाटेल की तिथे जी सिस्टीम आहे, किंवा एक आपण बालाजीचं म्हणतो, प्रति बालाजी असेल किंवा मग बाकी पण टेम्पल्स आहेत तिथे, शिर्डीचं असेल. सो तिथे खूप मॅनेजमेंट चांगले. आणि जे टॅन म्हणला त्याच्यानंतरचं की तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर एक आपण जसं शॉपिंग मॉल असतो ना, तसे सगळी मंदिरं आहेत तिथे आणि तिथले पुजारी आहेत. सो त्यांच्याबद्दल काहीच म्हणजे आम्ही सगळे स्पिरिच्युअल आहोत आणि खूप म्हणजे मानणारे आहोत. बट ते एक शॉपिंग मॉल सारखं झालं की आम्ही हे दोन, जर ते तिथे तुम्ही नमस्कार करायला गेला ते एक लोटा देणार, तुम्ही लोटा ते हे केलं, आपण एक चांगल्या भावाने करतो आणि मग ते म्हणतात की अरे काहीतरी दक्षिणा ठेवा ना. सो हे एक आपल्या मर्जीने असलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे छोटी छोटी मंदिरं डिरेक्ट सांगत नाहीत, म्हणजे मंदिरातला पुजारी, मेन पुजारी दर्शन घ्यायला येतात लोक आणि त्यांना सांगतो की 500 रुपये में मिल रहा है, ये ले लो. सो ते थोडं वियर्ड आणि थोडंसं म्हणजे मी आणि टॅनने तर नंतर काही मंदिरं नको म्हणलं की नको बाबा जायला, कारण परत काहीतरी व्हायचं. सो एनिवे हा आमचा एक्सपिरियन्स होता. आणि आता पुढे आम्ही अजून मंदिरं एक्सप्लोर करणार आहोत उज्जैनमधली, ती आम्ही तुम्हाला कळवू. पण ह्याच्यानी काही डिस्करेज होऊ नका. जे फिलिंग येतं, ऍटलीस्ट जे मला आणि आरोहीला आलं जेव्हा ती आरती होते, मेन आरती, यू कॅन फील द एनर्जी. जिची तुम्हाला एनर्जी दिसेल, वाटेल, यू कॅन फील द गुजबम्स. वाटेल काहीतरी होतं इकडे, काहीतरी समथिंग डिफरंट इज हॅपनिंग. दिस इज नॉट समथिंग नॉर्मल नाही आहे हे. यू कॅन फील हिज प्रेझेन्स की काहीतरी चाललंय इकडे. the lingam change to a physical form and you can see Shiva. That is must experience आहे. इश्यूज येणारच, पण तुम्ही जा आणि ते एक्सपिरियन्स करा. दॅट हायर पॉवरची जी फिलिंग येते ना की काहीतरी आहे अदर देन अस, ती खूप खूप मेस्मरायझिंग आहे. तो अभी हम हैं चेतन जी के साथ. तो चेतन जी, यहाँ पे क्या क्या आप करते हो और कैसे निवारण? यहाँ पे वैसा पूजन वगैरह होती है, जैसे कुंडली संबंधित हुआ, अन्य जैसे कोई काल सर्प दोष हुआ, मंगल दोष हुआ, या अन्य कुंडली संबंधित, पितृ संबंधित कोई कार्य हुआ, किसी के विवाह के निमित्त कुछ कार्य करना है, विवाह में समस्या आ रही है, पढ़ाई में समस्या आ रही है, कारोबार में समस्या आ रही है, तो उसके निमित्त दोष होते हैं जो कुंडली संबंधित होते हैं, उन दोषों की शांति की जाती है यहाँ पे. अच्छा, और उसके लिए क्या क्या लगता है आपको? हाँ, उसके लिए कोई सामान, साहित्य वगैरह सभी लगता है. जैसे मंडल लगा रखा पूरा, तो मंडल विधि वगैरह की व्यवस्था रहती है. अच्छा, और किसको करना है तो उनका क्या मतलब बर्थ डेट लगता है? उनका जैसे कि अगर जन्म कुंडली अगर उनकी हो तो या तो जन्म कुंडली, अगर वो नहीं हो तो उसकी डेट, टाइम, समय, सन, प्लेस
अच्छा, ये चीज़ लगती है, जिसके माध्यम से अपन कुंडली देख लें और कुंडली देखने के माध्यम से दोष में पता चल जाए। अच्छा। और ये उज्जैन में कहाँ पे है आप? ये उज्जैन में भैया सिद्धवट घाट है, जहाँ स्वयं माता पार्वती के हाथ से वट वृक्ष लगा हुआ है। अच्छा, माता पार्वती के हाथ से वट वृक्ष लगा हुआ है शिव के स्वरूप में, जिसको कहते हैं सिद्धवट। अच्छा, समस्त कार्य को सिद्ध करने वाला वट वृक्ष। अच्छा, 3 चीज की प्राप्ति होती है, संतति, संपत्ति और सदगति। संतति का मतलब होता है कि किसी को कोई संतान में कोई समस्या आती है, कोई नहीं हो पाता है, किसी प्रकार से कोई समस्या आती है, तो भगवान की कृपा से यहाँ पे गोद भरे की जाती है। अच्छा, जिससे संतान की समस्या दूर होती है। संतति मतलब संतान प्राप्ति होती है। जो होता है संपत्ति, यहाँ भगवान के दर्शन करने से, पूजन करने मात्र से संपत्ति की प्राप्ति होती है। तीसरा होता है सदगति। सदगति का मतलब होता है वैसे आपके पूर्वजों को मोक्ष। पूर्वजों को मोक्ष के लिए यहाँ पितरों का पूजन किया जाता है, भगवान को दूध चढ़ाया जाता है, इससे पितरों को मोक्ष प्राप्त होता है। ये 3 चीज की प्राप्ति होती है यहाँ पे। अच्छा, अच्छा। और अगर किसी को अभी कांटेक्ट करना हो उज्जैन में, तो मैं आपका नंबर दे देता हूँ यहाँ पे, तो आपको कांटेक्ट कर लेंगे। बिल्कुल, ठीक है। थँक्यू चेतन जी, थँक्यू। मंगलनाथ आणि सिद्धवटचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो कालभैरव मंदिराकडे आणि इथली जी लाईन होती ती जवळपास अर्धा तास ते पाऊण तास होती. आणि इथे तुम्ही रिक्षा घेऊ शकता. हे 5 ते 6 मंदिरं फिरवतात 500 रुपयामध्ये, म्हणजे 100 रुपये पर पर्सन अशा पद्धतीने. सो तुम्ही याचा एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे तुम्हाला गाडी वगैरे चालवावी नाही लागणार. त्यानंतर आम्हाला दर्शनासाठी जवळजवळ संध्याकाळ झाली. सगळे दर्शन झाल्यानंतर होळी होती आणि आमच्यात राहुल आणि आरोहीला एकदा भांग ट्राय करायची होती. त्यामुळे आम्ही या दुकानामध्ये थांबलो आणि भांग कशी करतात हे पहिले बघितलं भांग घोटामध्ये. आणि त्यानंतर रबडीवाली जी भांग होती ती या दोघांनी ट्राय केली आणि पहिले ट्राय केल्या त्यांची काय रिॲक्शन होती ते बघा. मस्त आहे. बदाम पण आहे का? तिला त्या येणे घाबरवलं याला. दारू नाही रे, दवाई बाबा, दवाई लगे. भीती वाटते आता चढेल. हेच वाटतं आपल्या बदामची देवाला जे कव्हर केलं ना ग्रीन सकाळी जे दिसलं ते जास्त क्वांटिटीमध्ये जर आपण पिलं ना तर ते चढतं. जसं खसखस पॉपी सीड्स एका पॉइंटच्या वर आपण नाही खाऊ शकत, तसंच भांगचं असतं. एक्साइटमेंट ते एवढी आहे, घे ना. एवढं काय कोण नाही बघणार. फिक्र ना करें, लोग भूल जाएंगे इसको. थोड़े टाइम में टाइम दें, लोग भूल जाएंगे. दादा एक देतो. इकडे दे. रिद्धीला आता लाईफ टाईम स्टोरी मिळाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचा पहिला व्लॉग कंप्लीट झाला असं म्हणायला हरकत नाही. आम्ही ज्यावेळी 25 तारखेला सकाळी निघालो, म्हणजे सोमवारी सकाळी निघालो, त्यावेळी आमच्या कानावर एक बातमी आली आणि ती तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल. ते म्हणजे उज्जैनमध्ये गर्भगृहामध्ये होळीच्या वेळी एक फायर आग तिथे लागली आणि त्याच्यामध्ये 13 लोक जखमी झाली. तर हेच आम्ही या व्लॉगमध्ये सुरुवातीला मेन्शन केलं होतं 1 दिवस आधी, की अशी जर काही घटना घडली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, मॅनेजमेंट तिथे तशी पाहिजे. आणि नेमकं तसंच घडलं. मला असं वाटतं की आता तरी ह्या टेम्पल ऑथॉरिटीनी स्पेशली उज्जैनच्या त्यांनी काहीतरी मॅनेजमेंट रिलेटेड केलं पाहिजे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि प्लीज तुम्हाला जर अजून असे व्लॉग्स बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा.
पहिला अटेम्प्ट होता. थोडंसं जर काही आवडला नसेल का काही फीडबॅक असेल तर प्लीज मला सांगा, तो मी इम्प्रूव्ह करेन. जे लोक मी मेन्शन केलेत का जे स्टे मी मेन्शन केलेत, सो त्याचं जे डिटेल्स आहेत ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. प्लीज गो थ्रू इट आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय श्री महाकाल.